या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी। प्री प्रायमरी, प्रायमरी, अप्पर प्रायमरी, सेमी इंग्लिश माध्यम ॲडमिशन सुरू आहे। आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक आहे 73 85 82 19 75 96 57 50 10 83। उमराणे, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। येथील राजवाडा परिसरात हिंदू युवा वाहिनीच्या लेटर हेडवर एका समाजाविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर प्रिंट करून पत्रके परिसरात वाटल्यानं समाज संतप्त झाले। यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं असून शनिवारी सकाळी राजवाड्यातील 100 ते 150 नागरिकांनी मोर्चा काढून घोषणाबाजी करत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिलाय। 2 समाजात तेढ निर्माण होईल असं पत्रके वाटणाऱ्या संशयिताला अटक करावी अशी मागणी करत घोषणाबाजी केली। सदर वाटप केलेले पत्रके काही नागरिकांच्या हातात आल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत थेट पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला। संशयित जो कोणी आहे त्याला पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई चालू आहे। या पोस्टर छापणाऱ्या व्यक्तीला देखील अटक करावी अशी विनंती यावेळी करण्यात आली। या पाठीमागे या घटनेचा नाशिक जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून जाहीर निषेध होत आहे। या प्रकरणाचा मेन मोरख्या हा आहे, याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। घटना पोलीस उपआयुक्त किरण कुमार चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंचवटी मधुकर कड उपस्थित होते। स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफिक सय्यद। बॉस, आज काहीतरी एक पत्र व्हायरल झालं, त्याच्यामुळे दलित समाजाच्या कुठेतरी भावना दुखवल्या गेल्या आहे। सर्व समाज रस्त्यावर उतरलाय, काय सांगाल? नाही, ही जी कृती करणारी ही सरळ नाही, ही सैतानाची औलाद आहे। त्यांचा उद्देश एक प्रामाणिक असं मला वाटतं की दोन जातीमध्ये तणाव निर्माण झाला पाहिजे, संघर्ष पेटला पाहिजे, अनर्थ घडला पाहिजे। तसा नाशिक जिल्हा हा संघर्षाचाच किल्ला आहे। संघर्ष होऊ नये, खूप गट आहेत आमच्यात, ABCD 1000 गट असतील, परंतु बाप मात्र विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एक बाप आहे। त्याने निळ्या झेंड्यापुरतं लिहिलं नाही, त्याच्यात पिवळा झेंडा पण लिहिला। याचा अर्थ असा की जो पत्रक काढतो ना, तो स्वतःचं नाव किंवा फोटो टाकतो का नाही आम्हाला माहीत नाही, परंतु आम्ही पोलिसांना अल्टिमेट दिलं आहे की 5 वाजेपर्यंत खरे आरोपी शोधावेत। त्यांची जात, धर्म, पक्ष, संघटना बघू नये, ती टोळी आहे का ॲट्रोसिटी साहेबपासून तर सर्व जातीय तणाव निर्माण करण्याचा सर्व गुन्हे सुप्रीम कोर्टाचे वकील, हायकोर्टाचे वकील, आमचे स्थानिक वकील प्रशांत दादा जाधव आहेत, स्थानिक वकील अजिंक्य गीते आहेत, यांचा सर्वांचा सल्ला मसलो आम्ही जे जे सांगितलं ते पोलीस अधिकाऱ्यांनी आमचं ऐकून गुन्हा दाखल केलेला आहे। ताबडतोब आमचं लक्ष दुसरीकडे जावं, त्यांचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून काही लोक बुद्धिपुरस्कार प्रयत्न करतात, मात्र आमचे माथे भडकणार नाहीत। आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहे, आम्हाला न्याय हवा आहे। त्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला, शासनाला विनंती करणार आहे की गतिमान पद्धतीनं हे आरोपी शोधावेत, कठोरात कठोर शासन व्हावं। 5 वाजेच्या नंतर जर आरोपी सापडले नाहीत तर मग मात्र लोकशाही माध्यमातून कोणतं आंदोलन कुठं होईल, कसं होईल, मग याला जबाबदार प्रशासन राहील। आणि प्रशासनाने आम्हाला आश्वासित केलं की त्याच्या अगोदर तुम्ही आम्ही विशेष महत्त्वाची बाब की आज माननीय नामदार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महोदय नाशिक आहेत, आम्ही त्यांची वेळ घेतली, आम्ही त्यांना सुद्धा 12-1च्या दरम्यान भेटतोय, हे सर्व त्यांच्या कानावर घालतोय। आम्हाला असं वाटतं की इलेक्शन संपले हा काय प्रकार आहे, तर द्वेष पसरवण्याचा, जातीय तणाव घडवण्याचा, दंगली होण्याचा प्रकार आहे। मात्र आम्ही एवढे सहजतेने वागणारी औलाद नाही, आम्ही शेंगापासून तर शेपटीपर्यंत खाणाऱ्याची औलाद आहे आणि ही औलाद संयम पाळणारी। फक्त आमच्या संयमाचा बांध फुटू नये, पोलिसांनी त्यांच्या वेळेत त्यांचे कामकाज करावं अशी आम्ही त्यांना अपेक्षा व्यक्त केली। आणि मला खात्री आहे, मला विश्वास आहे, राष्ट्रपती पदक मिळालेला हा अधिकारी आहे, तो त्या पद्धतीनं कामाला लागेल आणि न लागल्यास मग त्यांना माहिती आहे आम्ही काय करू शकतो ते। ही असा इशारा नव्हे, ही आपुलकीचा सल्ला आहे की होय, आम्ही संविधानवादी लोक आहोत, आम्हाला कायदा सुव्यवस्था पाळायची आणि माथे भडकणार नाहीत, आम्ही संयम पाळणार आहोत। त्यामुळं गतिमान पद्धतीनं आरोपी अटक करावेत, गतिमान पद्धतीने कामकाज व्हावं। टोळी असेल तर मोक्का लावा, त्याच्यामागे संघटना आहे का, पक्ष आहे का, समूह आहे का, तो कोणी असेल, आमचा जरी असला तरी सोडू नये। कोणी असेल, गुन्हेगाराला जात, धर्म, पक्ष आणि संघटना नसते म्हणून कारवाई करा अशा अपेक्षा। आणि आम्ही कोणत्या पक्षाच्या मार्फत नाही, आम्ही सर्व
अन्याय अत्याचार होतोय तिथं तुटून पडणाऱ्याची औलाद आहे. आम्ही अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढणारे लोक आम्ही तिथं लढायला आलो. राजवाडा एरियामध्ये काल रात्री काही घरांपुढे पायऱ्यांवर आक्षेपार्ह पत्रकं आढळून आली. या पत्रकावर विशिष्ट समाजाचा अवमानकारक मजकूर छापण्यात आलेला होता. या अनुषंगाने तात्काळ पंचवटी पोलीस ठाणे येथे सकाळी विशिष्ट धर्मांच्या भावना भडकावणे, ॲट्रॉसिटी ॲक्ट तसेच IT ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासामध्ये संपूर्ण नाशिक शहर पोलीस पथक, पोलीस क्राईम ब्रँच, सायबर क्राईम सर्वांनी मिळून तपास केला असता यातील मुख्य आरोपीला ज्याने कृत्य केलं त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या आरोपी पोलीस ताब्यामध्ये आहे. या आरोपीने एका विशिष्ट व्यक्तीस त्याच्या कुटुंबाला त्रास व्हावा या उद्देशाने हे कृत्य केल्याचं क्लिअरकट त्याच्यामध्ये निदर्शनास येतं. आरोपीकडील मोबाईल त्याच्यामध्ये संपूर्ण पुरावे आरोपीने कुठून केलं हे संपूर्ण निदर्शनास आलेलं आहे आणि याच्यामध्ये आरोपी अटकेत आहे. पुढील तपास सुरू आहे. सर काय गुन्हा दाखल झाला आहे? याच्यामध्ये आरोपीने जी संस्था सध्या अस्तित्वात नाही त्या संस्थेच्या नावाचं लेटर हेड वापरलं. ही संस्था पूर्वीच जवळपास 3 ते 4 वर्षापूर्वी बंद झालेली असून त्या संस्थेच्या नावावर त्यांनी लेटर हेड वापरलं जी संस्था सध्या अस्तित्वात नाही. आणि त्यांनी खोटं पत्रक तयार केलं आणि ते खोटं पत्रक तयार करून त्यांनी सर्वत्र वाटण्यात आलं. एका कुटुंबाला त्रास देण्याच्या उद्देशातून हा प्रकार झालेला आहे. आरोपी ताब्यात आहे, अटकेत आहे. आरोपी एकच आहे का? सध्या एक आरोपी आहे. पुढील तपासामध्ये इतर जर त्याचे कोणी असतील साथीदार त्यांना अटक केलं जाईल. येस. धन्यवाद.